शांत हो, शांत हो आई, काही झालेलं नाहीये, नको काळजी करू. हा बघितलंच ना मग कशी बोलत होती. काकू नका काळजी करू, काही नाही होणार. आई धर पाणी पी. हा मस्त त्या स्वीटीची भीतीच वाटायला लागली आजकाल. नाही तिच्या डोसक्यात कधी काय येईल काय सांगू शकत नाही बाई. शोभाताई, त्या स्वीटीला घाबरायची काही गरज नाही. आज जे काही झालंय ना, त्यानंतर तिची तुमच्या सगळ्यांकडे नजर वर करून बघायची हिंमत होणार नाही. श्रावणी बाळा, कोण आहेस ग माझी तू? प्रत्येक वेळेला माझ्या मागे आणि माझ्या कुटुंबाच्या मागे उभी राहतेस. काकू सत्याच्या पाठीशी उभे राहायला नको का? आणि मला माहितीये तुमची काही चूक नाहीये, मग का नको उभी राहू मी तुमच्या बरोबर? लई कोणाची पोर आहेस मग. याआधी मी तुला काही उलट पालट बोलली असेल तर माफ कर. काकू काय बोलताय तुम्ही? हे बघा, जे झालं ना ते झालं, आता जुन्या गोष्टी आठवू नका. आणि कधीतरी ओरडला असाल मला तर काय हरकत आहे, मोठ्या तुम्ही, हक्क आहे तुमचा. बघितलं शुभू, सून बघ कशी सासूची काळजी घ्यायला येते. आता बस, आता रडायचं नाही, मी आहे ना, नका रडू. आजपासून ना त्या स्वीटीशी आणि तिच्या कुटुंबाशी आपला कसला बी संबंध नाही. ती फक्त आपली मालकी आणि आपण त्याचे भाडे करू, एवढाच काय तो संबंध राहील. हा गप्प नाही, नाही म्हणजे मी नाही. अरे देवा, आता माझं आणि इंद्र आमचं काय होणार? सुटे सुटे ए सुटे, अरे अगं असं का करते? ए सुटे, अगं दारू ना, काय म्हणतो ऐकून तर घे. ए सुटे, मला कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये. अगं स्वीटे, आपण बसून बोलूया की. तू आधी दार उघड बरं. तुम्ही जायत ना, नाही गेलासा नवा तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. स्वीटे, सुटे, जा म्हणलं नवा. श्रावणीनं माझ्या तोंडाला काळं फासलं. भर चौकात तिनं माझ्या अब्रूचे धेंडवडे उडवले. नाही, शुभू श्रावणीचं हाती झालंय. हद्द पार केली आहे त्यांनी. असाच सोडणार नाही मी त्याला. त्यानं माझ्या संगत जे केलंय, माझ्या संगत जे वागलाय, त्याच्या डबल त्रास देईन मी शुभूला. सोडणार नाही मी, सोडणार नाही मी. श्रावणीला पण आणि शुभूला पण सोडणार नाही.
पाय सुटणार. स्वीटी, काय मूर्खपणा केलास तू? तुला सांगितलं होतं ना मी, थोडी शांत राहा, मी तुला मदत करीन, पण तू ऐकलं नाहीस. मला सगळं कळलंय तिथे काय झालंय ते. श्रावणीने तुझ्या तोंडाला काळं फासलं, तू बोलवलेला जमाव तुझ्यावरच उलटला, सगळं माझ्या कानावर आलंय. आता जे झालं ते झालं, तू काळजी करू नकोस. मी येते लगेच तिथे. आपण असा प्लॅन करू की त्या शुभ आणि श्रावणीला ना मला कोणाची काय पण मदत नकोय. स्वीटीच त्या दोघांचा बदला घेणार. हट्टीपणा करू नकोस. तुझा मूर्खपणा पहिला बंद कर. मी जे सांगते तेच ऐकायला लागेल तुला, तर मी तुला त्या घरात परत नोकरीवर सुद्धा घेईन. येते का लक्षात तुझ्या? नकोय मला नोकरी. म्हणलं ना, मला फक्त बदला घ्यायचाय. मला द्या ना, मला फक्त बदला घ्यायचाय, फक्त बदला घ्यायचाय मला. मूर्खपणा करू नको स्वीटी. तुझा आणि माझा दुश्मन एकच आहे, त्यामुळे आपलं ध्येय एकच आहे, हे लक्षात घे. आता जे काही करायचं ते आपण मिळून करायचं, नाहीतर आता जसा तुझ्यावर डाव उलटलाय ना तसाच परत उलटेल. तेव्हा जरा मी सांगते ते ऐक आणि मी सांगते त्याप्रमाणेच कर. कळलं? कारण आपलं ध्येय काय आहे? शुभ आणि श्रावणीचा खेळ खलास करणं. समजते का तुला? त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा प्लॅन करायला लागेल, ज्यामध्ये त्या दोघांना असे हादरे बसतील की एकमेकांना सावरायला पण वेळ मिळणार नाही. आणि याकरता तुला माझी आणि विक्रम घाडगे पाटलांची मदत घ्यावी लागेल. समजते का तुला? तू एकटी काहीही करू शकत नाहीस. तेव्हा मी जे सांगते ते ऐकायचं आणि त्याप्रमाणेच करायचं. कळलं? ठीक आहे, पण प्लॅन मी सांगन तसाच होईल. काय आहे तुझ्या डोक्यात एकदा सांग मला. अरे वा स्वीटी, आता एक नंबर प्लॅन आहे. हे बघ, मी उद्या कोल्हापूरला येतेच आहे, पण त्या आधीच पहिला धमाका होणार आणि त्या पुढे जे होणार आहे ना तो आणखी मोठा धमाका असेल. काळजी करू नको, मी उद्या पोचतेच आहे. चल बाय. वा वा वा, डोकं चालवलंय पोरीने.